उमरेड करंडला अभयारण्यातील गोठणगाव गेटजवळ सध्या F2 वाघीण आणि तिचे 5 बछडे पर्यटकांना भुरळ घालतायत। वाघिणीसह तिच्या 5 बछड्यांचं दर्शन होत असल्याने पर्यटक सुखावलेले आहेत। मात्र वाघ पाहण्याच्या नादात सगळे नियम धाब्यावर बसवले जात असून पर्यटकांनी चक्क वाघिणीचाच रस्ता अडवल्याचं समोर आलंय। नागपूर जवळच्या उमरेड करंडला अभयारण्यातलं हे दृश्य। F2 वाघीण आणि तिचे 5 बछडे, त्यांना 1-2 नाही तर अनेक जिप्सींनी घातलेला हा घेराव। वाघीण आणि जिप्सी मधलं अंतर अक्षरशः काही फूटच उरलेलं आहे। F2 वाघीण आणि तिच्या बछड्यांच्या मार्गावरती जिप्सी चालक मध्येच उभे राहिलेले दिसून आले। दोन्ही बाजूने वाघीण आणि बछड्यांना जिप्सींनी एक प्रकारे जणू घेरावच घातलाय। जिप्सीतल्या पर्यटकांना यातला धोकाच कळला नाही। ही वाघीण बछड्यांसोबत होती। एरवी शांत असणारी वाघीण बछड्यांसाठी काहीही करू शकते, हा धोका ना जिप्सी चालवणाऱ्यांना दिसला। व्हिडिओ पाहून जे काही झालं ते नक्कीच बरोबर नव्हतं, कारण वाघाच्या समजा तुम्ही जवळ जाल तर मग वाघ पण तुमच्या जवळ येण्याची खूप भीती असते आणि एकदा वाघ जवळ आल्यानंतर तो काहीही करू शकतो, त्याच्यामुळे कोणाचा जीव पण जाऊ शकतो। वाघाला तर तुम्ही जर एका 2 गाड्यांमध्ये कोंडलं तर तो अंगावर येईल असतो, त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे। तर आपल्याला निसर्गाला रिस्पेक्ट द्यावा लागतं। आपण जर निसर्गाला रिस्पेक्ट दिला तर छान पर्यटन होतं, आपल्याला चांगलं सायटिंग पण होतं। वाघीण आणि तिच्या बछड्यांना घातलेल्या या घेरावाच्या प्रकाराची अभयारण्य प्रशासनाने गंभीर दखल घेतली। 4 जिप्सी चालक आणि 4 गाईड यांना अभयारण्य प्रशासनाने 7 दिवसांसाठी निलंबित केले। जिप्सी चालकांवरती 2500 आणि गाईडला 450 रुपये प्रति व्यक्ती दंड लावण्यात आला। जिप्सीच्या मध्ये टायगर असल्यामुळे थोडासा टायगरला जाण्यास अडथळा निर्माण झाला। ती घटना आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तिथल्या जिप्सी ड्रायव्हर्स आणि जे गाईड होते त्यांच्यावरती कारवाई केली आणि 8 दिवसासाठी सस्पेन्शन काढलेलं आहे। जंगलाला साजेसे कपडे घाला, वन्य प्राण्यांना त्रास होणार नाही या पद्धतीने फोटो घ्या, वन्य प्राण्यांपासून किमान 15 मीटर अंतर ठेवा, मोठ्याने बोलू नका, प्राण्यांना त्रास होईल असं कृत्य करू नका, वाहनाची वेगमर्यादा पाळा। महत्त्वाचं असते की आवाज करू नये, प्राण्यांना त्रास होतो। खाद्य वस्तू जे नेतो ते स्मेली असू नये, परफ्यूम लावून येऊ नये आणि काही पॅकेट्स असले तर तुमच्याकडे जिप्सीमध्ये जे एक बॅग असते किंवा जिप्सीचा एक पॅकेट असतो त्यामध्ये ते सामान ठेवावं। टायगर सफारीचा आनंद जरूर घ्या, मात्र त्याचा वन्य प्राण्यांना त्रास होईल हे कितपत योग्य आहे याचा विचार पर्यटकांनी करणं आवश्यक आहे। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। लाडकी बहीण योजनेसाठी दिलेल्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यातच धुळ्यात एका महिलेने लाडक्या बहीण योजनेचे पैसे चक्क परत केलेले आहेत। नेमकं काय प्रकरण आहे पाहूया। सरकारने धुळ्यातील लाडकी बहीण योजनेतील महिलेकडून पैसे परत घेतल्याचं वृत्त समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती। मात्र धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीने प्रामाणिकपणा दाखवत स्वतःहून शासनाला पैसे परत केल्याचं स्पष्ट झालंय। नकाणे गावातील रहिवाशी भिकूबाई प्रकाश खैरनार यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला, मात्र आधार कार्ड जोडताना भिकूबाई यांच्या मुलाचं आधार कार्ड जोडलं गेलं। त्यांच्या मुलाच्या खात्यावरती पैसे आल्याने त्यांनी स्वतःहून पैसे परत केले। पहिले 1 पडला, लगेच आता पुढे 1 पडला, तो पण आम्ही लगेच जमा केला। मग आम्ही ते बंद पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं तर ते मला पैसे परत चालू झाले। पत्र नाही ते तिच्या अकाउंटला पैसे गेलेले होते त्याच्या मुलाच्या अकाउंटला, म्हणून तिने स्वतःहून ते पैसे परत केलेले आहेत। खैरनार कुटुंबियांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचं प्रशासनाकडून कौतुक केलं जात आहे। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, मंत्री कामाला सुद्धा लागले, पण अजून पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाहीये। काही जिल्ह्यांमधील पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच अजून सुद्धा सुरू आहे। राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 15 जानेवारीला झाला। एकेका जिल्ह्यात 2-2 मातब्बर मंत्री असल्यामुळे पालकमंत्री पदाचा वाद कायम आहे। दरम्यान मंत्रिमंडळ स्थापन होऊन इतके दिवस झाले तरी पालकमंत्री पदाचा तिढा न सुटल्यानं विरोधकांनी महायुतीला टोले हाणलेत। कॅबिनेट मंत्र्याच्या वरती कॅबिनेट पालकमंत्रीपद झाले अशी परिस्थिती झाली। म्हणजे हे आयलंड्स म्हणजे छोटे छोटे असे एरियाज ब्लॉक करून चालवणार आहे काय राज्य? भारत आणि पाकिस्तानच्या सीमेसंदर्भात जेवढी चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा पालकमंत्र्यांसाठी महाराष्ट्रात आम्हाला होताना दिसतंय। लवकरच महायुतीच्या पालकमंत्र्यांची नावं जाहीर होतील असा दावा महायुतीच्या नेत्यांनी केलाय।
कोणताही निर्णय घ्यायचा तो सामूहिकपणे घ्यायचा, एकत्रितपणे घ्यायचा. म्हणून 1-2 दिवस वाट ही अजितदादासाठी पाहत आहेत. सोमवारी किंवा मंगळवारी महाराष्ट्रातल्या सर्व पालकमंत्र्यांची नावंही घोषित केली जातील. महायुतीतील रस्सीखेचीत पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर आहे. महावितरणने जानेवारीत वितरित केलेल्या वीज बिलांवरती अजून सुद्धा मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापलेला आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आले असले तरी सुद्धा तब्बल 4000 वीज बिलं जुन्या कागदांवरती छापलेली आहेत. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन महिना उलटला, तरीही ही बाब प्रशासनाच्या गावी आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. याचं कारण म्हणजे जळगावात झालेली गलतीचे मिस्टेक. महावितरणनं जानेवारीत वितरित केलेल्या वीज बिलांवर अजूनही मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो आहे. वीज बिलावर मुख्यमंत्र्यांचा मान उद्धव ठाकरे यांना देण्यात आलाय. उरलेला स्टॉक होता तो काही स्टेशनरी बाकी होती ती वितरित झाली. त्याच्यातही त्यांनी उत्तर दिलं आहे की ते आता पुढे काही येणार नाही तसं. दरम्यान महावितरणकडून दर महिन्याला वीज बिलाच्या प्रिंटिंगची स्टेशनरी मक्तेदाराला पुरवण्यात येते. नवीन सरकारचे फोटो असलेली स्टेशनरी महावितरणनं छापलेली असली तरी मक्तेदारानं मात्र शहरात तब्बल 4000 बिलं ही जुन्याच कागदांवर छापली. याबद्दल अधीक्षक अभियंता कार्यालयाला देखील कळवण्यात आलंय. तसंच वरिष्ठांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल असंही सांगण्यात आलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 2 आरोपींना पुण्यात अटक करण्यात आलेली आहे. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळेची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे. याच प्रकरणातील आणखीन एक आरोपी सिद्धार्थ सोनवणेला सुद्धा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला 25 दिवसांनंतर पुण्यातून अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणी सिद्धार्थ सोनवणेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या तिघांना आज बीडच्या केजमधल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणं, जिल्ह्यामध्ये नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणं हा आरोपींचा पेशा आहे. या आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नाही असा युक्तिवाद सुनावणी दरम्यान करण्यात आलेला आहे. गुन्हा 302 आहे. मग त्यांनी त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे त्यांनी मकोका लावावा तर संघटित गुन्हेगारी निष्पन्न होईल. या तिघांना सुद्धा कोर्टाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील 7 पैकी 6 आरोपींना आतापर्यंत अटक झाली असली तरी कृष्णा आंधळे हा एक आरोपी अद्याप फरार आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार असलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या 2 आरोपींना पोलिसांनी पुण्यातून अटक केलेली आहे. या आरोपींच्या अटकेवरून विरोधकांनी सवाल उपस्थित केले. आरोपींना पुण्यातून अटक कशी होते, आरोपींचं नेमकं पुण्याशी कनेक्शन काय याचा तपास व्हावा अशी मागणी विरोधक करत आहेत. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. हे 2 आरोपी गेले काही दिवस भिवंडीमध्ये वास्तव्यास होते. त्यानंतर ते पुण्याला आले असता स्थानिक गुन्हेच्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय. ह्याचं कारण एकच आहे, हे सगळे एका जागेवर आहेत. म्हणजे हे सगळे कुणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीनं ठेवलं असेल ना त्याने त्यांना एका जागेवर. अगोदर खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडने पुण्यात पत्करलेली शरणागती आणि त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पुण्यातूनच अटक करण्यात आल्याने या प्रकरणाचं पुणे कनेक्शन काय असा सवाल उपस्थित केला जातोय. एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात. म्हणजे ती लोक पुण्यात आहेत. सरकारचं आणि सरकारमधल्या कुठल्या तरी मंत्र्याचं यांना राजकीय प्रचंड पाठबळ. हत्या प्रकरणातील फरार आरोपी इतके दिवस कुठे लपले होते, कोणी त्यांना आश्रय दिला होता का, याचा तपास झाल्यावर सत्य काय हे समोर येईल. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजन साळवी नाराज आहेत. आता ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांची नाराजी दूर होते की पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत याकडे लक्ष लागलंय. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. 2 दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी आपली भूमिका मांडली होती. मी निष्ठावंत, कुठेही जाणार नाही. मात्र काल त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ अशी भूमिका देखील घेतली होती. मतदारसंघात ज्या गोष्टी घडत होत्या त्या उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या. त्यांनी ते ऐकून घेतलं आणि आता ते योग्य तो निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया राजन साळवेंनी दिली. त्यानंतर आज राजन साळवेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मतदारांच्या भावना असतील, त्यांनी त्यांची मतं मांडली असतील आणि ह्या सर्वांच्या माहितीचा सारांश आणि संपूर्ण घटनाक्रम मी शिवसेना पक्षप्रमुखांकडे मांडलेले आहेत. त्यांनी माझ्या त्या भावना ऐकून घेतलेल्या आहेत.
राजन साळवींच्या मातोश्रीवरील भेटीच्या वेळेला संजय राऊत, अरविंद सावंत आणि मिलिंद नार्वेकर सुद्धा बैठकीला उपस्थित होते. तर राजन साळवींचं उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर समाधान होतंय की राजन साळवी ठाकरेंना जय महाराष्ट्र करतात हे आगामी काळातच स्पष्ट होईल. आमचा एक संतोष देशमुख गेला, पण यापुढे आम्ही हे सहन करणार नाही. धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबियांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू असा थेट इशाराच मनोज जरांगेंनी दिलेला आहे. मी आतापर्यंत धनंजय मुंडेंचं नाव घेतलं नाही, पण देशमुख कुटुंबियांना जर त्रास झाला तर रस्त्यावरती फिरू देणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी परभणीतल्या मोर्चेकऱ्यांना आक्रमक भाषेत संबोधित केलं. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे मराठा समाजात रोष असल्याचं जरांगे म्हणाले. देशमुख कुटुंबियांना त्रास दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा थेट इशारा जरांगे यांनी दिलाय. धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जहाल भाषा वापरल्यानं सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्यांना उत्तर दिलं. चर्चा करण्याची गरजच नाही. शेवटी सरकार हे सर्व बाबींनी काम करतं. ज्या ज्या सुरक्षा ज्यांना द्यायच्या असतात ते पूर्ण सुरक्षा सरकार देतं. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातलं समाजकारण असो किंवा राजकारण यात आता जातीय संघर्ष सुद्धा निर्माण होऊ लागलाय. त्यामुळे नेत्यांनी सामाजिक भान जपत गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या फाशीच्या मागणीसाठी परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चातून सर्वपक्षीय नेत्यांनी आरोपींच्या फाशीपेक्षा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरच जास्त जोर दिल्याचं पाहायला मिळालं. परभणीतील सर्वपक्षीय मोर्चात सर्वच नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आमदार संदीप क्षीरसागर, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळालं. या पूर्ण प्रकरण चलूस तर धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्या. धनंजय मुंडे जर खरे स्वाभिमानी असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. विरोधकांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होणं साहजिक आहे, पण भाजपच्या नरेंद्र पाटील यांनी एक पाऊल पुढे टाकत या प्रकरणात धनंजय मुंडे हेच सूत्रधार असल्याचा थेट आरोप केला. तुम्ही त्याला मंत्रिमंडळामध्ये स्वतः फडफडत काढलं पाहिजे. अरे त्यांना राजीनामा देण्यापेक्षा तुम्हीच हात धरला पाहिजे. अरे चाल जा गावाला. या सर्वपक्षीय भव्य मूक मोर्चातून मुंडे यांच्या विरोधातला राग अधिक तीव्र झाल्याचं दिसतंय. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता सरकार या प्रकरणात काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी या प्रकरणावरून मुंडेंवरती कोणतीही कारवाई केली नाही. यावरून परभणीतील सर्वपक्षीय मोर्चामध्ये अजितदादांना निशाणा करण्यात आलाय. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन परभणीच्या सर्वपक्षीय मोर्चात अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. आतापर्यंत बीड आणि परळी जिल्ह्यात खुनांची मालिका झाली. या हत्या कुणी केल्या, हत्येचं सूत्रधार कोण आहे याचा शोध घ्या असं सांगतानाच धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का घेतलं, अजितदादा तेरा वादा क्या हुआ रे असा बोचरा सवाल आमदार सुरेश धस यांनी केला. आणि अजितदादा क्या हुआ तेरा वादा, अजितदादा तेरा वादा क्या हुआ रे, काय को इसको अंदर लिया. धस यांच्या आधी नरेंद्र पाटील यांनीही अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला. तुम्ही त्याला मंत्रिमंडळामध्ये स्वतः फडफडत काढलं पाहिजे. अरे त्यांना राजीनामा देण्यापेक्षा तुम्हीच हात धरला पाहिजे. अरे चाल जा गावाला. बीड हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधातल्या रोषाबद्दल अजित पवार यांनी अद्याप काहीही भूमिका जाहीरपणे मांडलेली नाही.